नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियाच्या हॅशटॅग ती सध्या काय करतेच्या नव्या कोर एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये कोण असणार आहे ही उत्सुकता तुम्हाला लागली असणार आहे आणि तुमच्या इतकंच आज आपल्या बरोबर जी कलाकार आहे तिला भेटायला मीही उत्सुक होते. माझ्या बरोबर आज आहे 2016 मध्ये आलेल्या झी मराठीवरच्या रात्रीचं खेळ चाले या मालिकेमध्ये घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आणि मला खरं तर तिची ही ओळख करून देताना खूप छान वाटतंय की एक आघाडीची दिग्दर्शिका पण आपण तिला म्हणू शकतो. नुपूर चितळे माझ्या बरोबर आहे. हाय. थँक्यू. हॅलो. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू. आणि नुपूर, मला तुला भेटून खूप छान वाटतंय. कशी आहेस आणि तुझं खूप खूप स्वागत आहे कलाकृती मीडियामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल मला खूप छान वाटतंय. तुमच्या टीमला भेटून पण मला छान वाटतंय आणि यासारख्या प्लॅटफॉर्मवरती मला बोलवलं गेलं यासाठी मला खूप ब्लेस्ड फील होतं ऍक्च्युअली. सो आय एम हॅपी. क्या बात आहे. कशी आहेस आणि कसं चालू आहे आयुष्य? हो का? असं आयुष्य कसं चालू म्हटलं की आपण एका विचारात जातो ना रेट्रोस्पेक्टिव्हली की काय घडतंय आयुष्यात. पण छान चालू आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपण ठरवत असतो की आपलं आयुष्य कसं असावं किंवा आपलं फ्युचर काय असावं, भविष्य कसं असावं, तर माझं असं आहे की मी ज्या गोष्टी प्लॅन करते इव्हेंच्युअली त्या करता करता मी बदलून टाकते आणि मग मी काहीतरी एक नवीन प्लॅनिंग सेट करते जे आधीच्या प्लॅनिंग पेक्षा ड्रास्टिकली वेगळं असतं. सो त्याच्यासारखं शफल होत असतं आणि त्या शफलिंगची मजा येते मला खूप. त्या ड्रामाची मला मजा येते. सो इट्स नाईस. ऍडव्हेंचरस आहे आयुष्य. आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय. तुला नावावरून कळलं असेल की ती सध्या काय करते, तर सगळ्यांच्या मनात, इव्हन माझ्याही मनात हा प्रश्न आहे की नुपूर सध्या काय करते. तर आज मला तुझ्याशी त्यासाठी खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत आणि आज त्यानिमित्ताने आम्ही आलेलो आहोत दादरच्या आस्वाद हॉटेलमध्ये आणि छान कॉफी, गप्पा आणि नुपूर असं एक छान आज इथे गप्पा रंगणार आहेत आमच्या. सो येस, आपण सुरू करूया. येस. सो मी जे सुरुवातीला तुझा उल्लेख केला की तू अभिनेत्री तर आहेसच, पण तुझी दिग्दर्शिका ही ओळख करून देताना मला खूप छान वाटलं, कारण का मी तुझ्या पोस्ट बघत होते आणि त्यात तू डिरेक्ट केलेलं नाटक जलेबी. सो मला त्याबद्दल आधी एक जाणून घ्यायला आवडेल की अभिनेत्री आणि तिथून सुरू झालेला तो प्रवास एक आज दिग्दर्शिकापर्यंत येऊन ठेपलाय. सो ही जर्नी त्याबद्दल काय सांगशील? मला वाटतं ही जर्नी फक्त अभिनेत्री ते दिग्दर्शिका एवढी नाहीये. हा प्रवास खूप आधी याची बीजं रोवली गेलेली. कारण माझे आई बाबा पण थिएटर करतात आणि माझे वडील एक ग्रुप चालवतात, हौशी नाट्यसंस्था चालवतात, ज्या ते स्वतः नाटक डिरेक्ट करतात, लिहितात आणि ते त्या हेडच्या पोझिशन मध्ये असतात बेसिकली की ते क्रिएटर आहेत त्या ग्रुपचे. आणि लहानपणापासून मी त्यांना पाहून मोठी झाले आणि जेव्हा कळायला लागलं मग ललित कला केंद्रातून मी शिक्षण घेतलं अभिनयाचं आणि मग मराठी सिरियल करायला लागले. पण सिरियल करता करताना सारखं असं जाणवायचं की हे खूप छान आहे की आपल्याला काम मिळतंय आणि आपण घराघरात पोहोचतोय. अगेन मी खूप ब्लेस्ड फील करायचे या गोष्टीसाठी, कारण मी खूप लहानही होते जेव्हा मी सिरियल करायचे. म्हणजे खूप लवकर आयुष्यात तो टप्पा आला की जेव्हा तुम्हाला एका चांगल्या चॅनलवरती चांगलं काम मिळतंय असा. पण ते काम करत असताना ना सारखं मनात कुठेतरी यायचं की आपण अजून काहीतरी करू शकतो, हे आपण करतोय, हे आपण करत राहू आणि या कामावर आपलं खूप प्रेम आहे, खूप थँकफुल आहोत आपण या कामाकरता. स्टील आपल्यात अजून ॲबिलिटीज आहेत ज्या आपण एक्सप्लोअर केल्या पाहिजेत. आणि मग तेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्लीत जे इन्स्टिट्यूट आहे NSD ज्याला आपण म्हणतो, त्याचा फॉर्म निघाला होता आणि तेव्हा मी फुलपाखरू सिरियल करत होते झी युवावरती. तर मला अजूनही आठवते की त्यात माझं काम सुरू होतं आणि मी जाऊन जे प्रोड्युसर होते त्यांना सांगितलेलं की सर माझं काम आता संपवा, कारण मला परीक्षा द्यायची NSDची. आणि जेव्हा त्या सेटवरती लोकांना कळलं की NSD साठी प्रिपेअर करणार आहे तेव्हा सगळेजण खूप सरप्राईज झालेले की अगं का कसं. म्हणजे सगळ्यांचं असं म्हणणं होतं की काम करतेस आता व्यवस्थित तर परत जाणार सगळं सोडून आणि शिकायला वेळ घेणार. हे उलटसुलट होऊ शकतं ना, म्हणजे परत कधी येशील, काय कामं करशील काहीच माहित नाही, भविष्य पूर्ण अस्थिर होऊन जाईल. पण कारण मी माझ्या वडिलांना पाहिलेलं आणि कुठेतरी आतमध्ये ते एक आकर्षण असतं ना की मला पण हे करून बघायचंय, आय वॉन्ट टू ट्राय दिस. तर म्हणून तेव्हा मी हा निर्णय घेतला की आपण जाऊया. आणि NSDत गेल्यानंतर मग मी डिरेक्शन मध्ये स्पेशलायझेशन केलं. मी गेले होते ऍक्टिंगसाठी, 1 वर्ष मी ऍक्टिंग शिकले. दुसऱ्या वर्षी तुम्ही बदलू शकता,
स्पेशलायझेशन, वेदर तुम्ही ऍक्टिंग करा किंवा डिरेक्शन करा किंवा डिझाईन करा. तर कारण मी ललितला पण ऍक्टिंग शिकली आहे 3 वर्ष प्लस NSDचं 1 वर्ष, तर 4 वर्ष प्रॉपर शिक्षण घेतल्यानंतर अभिनयाचं मला असं वाटलं की आता अजून 2 वर्ष जी आहेत ती आपण डिरेक्शन मध्ये एक्सप्लोर केली पाहिजे. आणि मग तिथे शिकत असताना एकदा तुम्ही त्या ज्याला आपण शास्त्रशुद्ध पद्धतीचं शिक्षण म्हणतो त्यात एकदा काम करायला लागल्यानंतर असं वाटलं की हे छान आहे आणि हे मी करू शकते. आणि आय लाईक दॅट पॉवर पोझिशन ज्याच्यात तुम्ही उभे राहता एक दिग्दर्शक म्हणून. सो म्हणून मग पास आउट झाल्यानंतर म्हणजे ही बोलता बोलता म्हणली की एक नवीन ओळख दिग्दर्शक म्हणून करून द्यायला आवडेल. हो घातलेली दिग्दर्शक असं मी म्हणेन, कारण मी आता एक नाटक बनवलं आहे आणि माझी खूपच म्हणजे अगदीच बेबी स्टेप्स आहेत, ही सुरुवात आहे. पण आय होप की मी हे काम पुढे कंटिन्यू करू शकेन. आणि पण असं नाहीये की मला ऍक्टिंगची कामं नाही करायची किंवा नकोय. उलट राईट नाव दोन्ही करत करत माझ्या हे लक्षात आलंय, अगेन आय एम व्हेरी कन्फ्युज्ड पर्सन, आय एम व्हेरी किओटिक पर्सन. तर अगेन माझ्या लक्षात आलंय की अभिनय करून मिळणारा आनंद हा खूप वेगळा आहे. आणि अभिनय करून मिळणारे जे पेबॅक्स असतात, फक्त पैसे नाही म्हणजे इकॉनॉमिकल पेबॅक्स मी म्हणत नाही, सगळ्याच गोष्टी ज्या मिळतात त्या कामातून त्या वेगळ्या आहेत आणि दिग्दर्शनाच्या वेगळ्या आहेत. दोन्हीच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत, दोन्हीचे प्लेजर वेगळे आहेत आणि दोन्हीचे पेन वेगळे आहेत. पण आता माझं पाळलं पुन्हा असं अभिनयाकडे झुकायला लागलंय की ऍक्च्युली आय वॉन्ट टू डू दिस. तर मला माहित नाही मी एक्झॅक्टली कधी फिगर आउट करेन, पण मला असं वाटतं की का फिगर आउट करायचंय, म्हणजे का ठरवायचं की मी हे करेन किंवा मी ते करेन. सो बघू कुठे रस्ता ते असं. तू म्हणालीस की फुलपाखरू तू करत असताना तू हा निर्णय घेतलास जायचा. तिथे गेल्यानंतर इथली एक ती जी वाईब असते ना मुंबई मधली, किंवा एक सतत कॅमेरा समोर असणं, लोकांनी आपल्याला ओळखणं, किंवा आपल्याला अचानक चाहते भेटतात आणि आपल्याला सांगतात, सो ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब गेल्यानंतर हे खूप जास्त मिस केलं असेल. हो म्हणजे मी ऍक्च्युली आता विचार करत आहे की आपण काहीतरी असं उत्तर देऊयात बनवून, पण ट्रूथ इज की हो मी मिस केलं, मी खूप मिस केलं. कारण एकदा एका स्पेसिफिक पद्धतीच्या कामाची आणि फेमची आणि पैसे कमावण्याची जेव्हा सवय लागलेली असते तेव्हा तुम्ही एक लाईफस्टाईल अफोर्ड करायला लागता, तुम्ही एका पद्धतीचं जगायला लागता. आणि ते करत असताना अचानक सगळं सोडून जेव्हा तुम्ही शिक्षण घेण्यासाठी परत जाता, जिथे तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असते आणि जे मिनिमम पैसे असतात की ज्यात तुम्ही बेसिक सर्व्हाइव्ह करू शकता, प्लस महाराष्ट्रातलं आपलं काम, मराठी भाषेतलं आपलं काम, आपल्याला मिळणारं प्रेम आणि पॅम्परिंग की लोक ओळखतायत, लोक फोटो काढतायत आणि खूप प्रेम देत आहेत, बेसिकली खूप आपलं फील करून देत आहेत. अशात आपल्या राज्याच्या बाहेर पडणं आणि खूपच लांब एका ठिकाणी जाणं जिथे तुमच्या आधी केलेल्या कामाला कोणी ओळखत नाहीये, ऍट द सेम टाइम तिथे तुमचं काहीच नाहीये, म्हणजे ओळखीची लोक तर नाहीच आहेत, फूड तिथलं तुमचं नाहीये, कल्चर, हवा वेगळी आहे तिथली, पाण्याची चव तिथे वेगळी आहे. तर तो स्ट्रगल मला खूप झाला. पहिलं शिफ्ट झाल्यानंतर एखाद वर्ष ऍक्च्युली मी त्या स्ट्रगल मध्येच होते की ओके आपण जे जगून आलोय, आपण जाणून बुजून अवेअरली आता हे आयुष्य निवडतोय, तर आपण जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर त्यात उडी मारली पाहिजे. बेसिकली त्यात डाईव्ह केलं पाहिजे आपण त्या पाण्यात. पण मी मिस खूप केलं रिसेंटली, म्हणजे 2023 मध्ये, म्हणजे मी सिरियल करणं सोडल्यानंतर 5 वर्षांनी साधारण, कारण मी 18 मध्ये सिरियल करणं बंद केलं बरोबर. त्यानंतर 5 वर्षांनी आमचा शो होता NSDत एका नाटकाचा, आणि शो रात्री उशिरा संपतात, तर एक 12:30च्या आसपास अख्खी टीम की आता जेवायला बाहेर जाऊ कुठेतरी, अशा याच्यात CP हा जो एरिया आहे दिल्लीतला तिथे आम्ही होतो. आणि रात्री 12:30 पावणे 1ला आम्ही चालत कॅबकडे चाललो होतो आमच्या, तेव्हा एक मुलगी पळत आली माझ्याकडे आणि लहान होती, ती टीनेजर होती, आणि ती एक्सक्यूज मी वेट 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 अशी ती पळत आली आणि माझ्या डोक्यात बिलकुल म्हणजे दूर पर्यंत नाही. आणि ती अशी की नुपूर मॅम, हो. मी अशी घाबरले, काय कोण, मी तुमचं सिरियल बघायचंय. आणि ॲट दॅट टाइम आय रिअली हॅड गूज बम्प्स, आणि मला असं कळालं की ही टेलिव्हिजनची ताकद आहे खरं. ती
दुसरं कुठलंच माध्यम मराठीत ही ताकद कितपत प्रोव्हाइड करू शकेल मला शंका आहे. कारण 5 वर्ष झाले मी आपल्या प्रांतात नाहीये, मी काम करत नाहीये, मी लोकांसमोर येत नाहीये. सोशल मीडियावरती पण मधल्या काळात नाही, त्या काळात जेव्हा मी शिकत होते मी एवढी ऍक्टिव्ह नव्हते. अशातही जर का एक 14-15 वर्षांची मुलगी पळत माझ्याकडे येते एका प्रांतातल्या एका शहरात, राजधानीसारख्या ठिकाणी, आणि तिचं मला हे म्हणते की मी तुमचं काम पाहिलंय आणि मला आवडलं तुमचं, सो आय फेल्ट नाईस. आणि अगेन हेच फील झालं की ज्या माध्यमात आपण काम करून आलोय त्या माध्यमाने खूप कमी वेळात आपल्याला खूप काही दिलंय, आणि यासाठी मी आयुष्यभर थँकफुल राहील, मी यासाठी आयुष्यभर ग्रेटफुल राहील. तुला पहिली मालिका कशी मिळाली रात्री सगळ्यात? मला वाटतं 2016 मध्ये आली होती मालिका, आणि त्यावेळेस जी देविका होती ती घराघरात पोचली. म्हणजे मला वाटतं असं कोणीच नसेल की ज्यांनी ती मालिका पाहिली नाहीये आणि त्यांना देविका माहिती नाहीये. ललित कला केंद्रात शिकत होते मी त्यावेळेला, लास्ट इयरला होतो, आणि लास्ट इयरला असताना तिथली परीक्षा असते की ज्यात सोलो करायचे असतात तुम्हाला, की अर्ध्या तासाचा एक परफॉर्मन्स प्रत्येक विद्यार्थ्याने करायचा. तर ते करत असताना मी क्लिओपॅत्रावरती सोलो केला होता, की ती इजिप्तची राणी असते, आणि त्याचा खूप एक ग्रँडर सोलो मी आणि माझ्या मित्रांनी ज्युनियर्सने मिळून डिझाईन केलेला, की त्यात मी ऍक्टिंग करायचं आणि लोकांनी तो डिझाईन केला होता. तर त्या सोलोच्या त्या परीक्षेकरता म्हणजे त्या राऊंड करता संतोष अयाचित सर आले होते, आणि ही इज द प्रोड्युसर ऑफ रात्रीचे खेळ चाले. तर त्यांनी हा बहुतेक हा, तर मी आता कन्फ्यूज होतीये, पण ही इज द प्रोड्युसर ऑफ द शो. ते आणि सुनील भोसले हे दोघं मिळून को प्रोड्यूस केलेला तो शो होता. तर त्यांनी आमच्या परीक्षा पाहिल्या बेसिकली, म्हणजे आमचे परफॉर्मन्स पाहिले, आणि त्यानंतर मला वाटतं 2-2.5 महिन्यात रात्रीचे खेळ चाले सुरू होणार होतं. तर जेव्हा ऑडिशन सुरू झाल्या, खरं तर आम्ही तेव्हा शिकत होतो, म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत या न्यूज कमी जातात की कुठे ऑडिशन्स आहेत काय आहेत, पण कारण ते येऊन आमच्या बॅचचं काम बघून गेले होते, तर ती न्यूज आमच्या बॅच पर्यंत आली अख्ख्या, की असं असं एक शो सुरू होणार आहे. चॅनल काय, कुठलं कॅरेक्टर काय असेल तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं, पण कळलं की अशा अशा ऑडिशन्स आहेत. तर आमची अख्खी बॅच पुण्यातून मुंबईला आलेली ऑडिशन द्यायला एकत्र, पण मी नव्हते कारण मी नांदेडची आहे, माझे आई वडील पण तिथे असतात. तर मी तेव्हा माझ्या बाबांसोबत एक नाटक करत होते, त्यांच्या ग्रुपचं मी मदत करत होते त्यांना, आणि तिथल्या शोची तारीख आणि ऑडिशनची डेट सेम होती असं काहीतरी होतं तेव्हा. तर मी पोहोचू शकणार नव्हते, तर मी खूप अशी दुःखी झाले की अरे यार, एवढा मोठा चान्स होता, आपण ऑडिशन दिलं असतं आयुष्यातलं पहिलं, आणि आपण तर जाऊच नाही शकणार आता कसं वगैरे. पण तेव्हा मला वाटतं मी फोनवरती बोललेले या लोकांशी जे शो करत होते, की सर असं असं आहे आणि मी पोहोचू नाही शकणार. तर काय, आणि तेव्हा ना ऑनलाईन ऑडिशन व्हायचं नाही, ऑनलाईन ऑडिशन कोविड नंतर सुरू झालं ऍक्च्युली. पण तेव्हा संतोष सरांनी सांगितलेलं की छोके तू येऊ नाही शकत, तू एक काम कर, तुझं एखादं मोनोलॉग शूट कर आणि तो आम्हाला पाठव, मग आम्ही बघतो की पुढे काय होते नाही होते, शॉर्टलिस्ट झालीस तर मग भेटू बघू असं. तर नांदेडमध्ये एक फोटोग्राफर शोधून, की जे लग्नांचे वगैरे फोटो काढतात, तर त्यांना शोधून रात्री उठून त्यांना की 10:30 गावांनी फोन की माझ्या मुलीचा एक मोनोलॉग शूट करायचा आहे, तर आम्ही आता तुमच्या घरी येतो. तर मी आणि माझे बाबा त्यांच्या घरी गेलो, तिथे त्यांच्या घरातच एक मागे काळा पडदा टाकून मेकअप आपलं थोडंसं करून तिथल्या लाईट मध्ये त्यांनी मोनोलॉग शूट केला, आणि तो मी ह्यांना पाठवला. आणि मग काही दिवसांनी कळलं की झालंय ते कास्टिंग ब्लॉक. तर आम्ही 3 लोक एकत्र ऍक्च्युली बॅच मधून त्या शो मध्ये गेलेलो. मी, पूजा गोरे आणि सायंकित कामत, आम्ही 3 बॅचमेट होतो, आणि त्या 3घांचं एकत्र झालं. तर कामाची सुरुवात ती खूप अशी छान झाली, म्हणजे मैत्रीच झाली की ओके आपण मित्र एकत्र काम करू, या एनर्जीत ती सुरुवात झाली. क्या बात आहे. त्यानंतर मला वाटतं तू जी काही घराघरात पोहोचलीयस ते खूप कमालीचं यश, म्हणजे ती मालिकाच खूप गाजली आणि तो स्लॉटही खूप गाजला, आणि त्यातल्या देविकाला जे लोकांचं प्रेम मिळालं ते मला वाटतं तुझ्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. सो त्यानंतर आयुष्य कसं बदललं, म्हणजे नुपूर म्हणून देविका म्हणून ऍक्च्युली जी नुपूरला ओळख मिळाली, त्यानंतर नुपूरचं आयुष्य कसं बदललं?
वाव, ऍक्च्युली असं कोणी विचारल्यानंतर ना आपण रेट्रोस्पेक्ट मध्ये बघायला लागतो ओव्हरऑल गेलेल्या काळाला गेलेल्या वर्षांना. आणि असा विचार केल्यानंतर जाणवते की जो ग्राफ असतो ना, समजा ग्राफ पेपरवरती जर आपण आयुष्याचा ग्राफ काढला की ही सरळ लाईन चालली, तर रात्रीचा खेळ चाले तो पॉइंट होता जिथून ती लाईन अशी खूप वर गेली. इट हाईट म्हणजे ओव्हरनाईट गोष्टी बदलल्या. आय स्टील रिमेंबर जेव्हा पहिला एपिसोड ऑन एअर गेला तेव्हा आम्ही सगळे सावंतवाडीत होतो आणि तिथेच एक हॉल बुक करून मोठ्या प्रोजेक्टरवरती स्क्रीन लावून पडदा लावून तुम्ही एकत्र पार्टी सारखं की सगळे गेट टुगेदर सारखं बसून एकत्र अख्खा क्रू आणि टीमची लोक शो बघतील पहिला एपिसोड असं होतं. आणि आय रिमेंबर की त्या शो मध्ये ना माझी एंट्री, कारण ते पहिलं काम होतं आणि पहिल्या गोष्टी लक्षात राहतात नेहमी की पहिल्यांदा आपण दिसलो तर त्यातनं मी अशी अचानक अख्खी नाही दिसले. त्यातनं असं त्यातनं असं थोडं थोडं दिसत होतं की म्हणजे आधी तिचा गजरा दिसतोय, मग कानातलं दिसतंय, मग टिकली दिसते, मग पैंजण दिसतात, मग बांगड्या दिसतात असं. तर आय रिमेंबर की जेव्हा तो एपिसोड चालू होता माझ्यासोबत पूजा बसली होती, पूजा गुरे, ती पण त्या शो मध्ये होती. आणि ते हळूहळू असं दिसायला लागलं ना समोर, तर माझा ना असा हात थरथर लागला होता खाली, अशी टेबलच्या खाली तिचा हात असा मी गच्च धरून बसले. एक पॉइंट आला जेव्हा तिने माझा हात असा गच्च धरला आणि नुपूर तुला काय होतंय, तू ठीक आहेस ना, तू पाणी पितेस का. ती जी एक्साइटमेंट असते की आज आपण जगासमोर येणार आहोत. आता सगळं म्हणजे मला ओळखणारी प्रत्येक व्यक्ती त्या दिवशी टीव्ही समोर बसली होती, कारण माझ्या एवढं सगळ्यांना सांगितलेलं की आमची मुलगी या शो मध्ये येते. तर ती एक्साइटमेंट माझ्या बॉडीत उतरून लिटरली शिवर करत होती. सो आणि ती किक मिळते ना आपल्याला, डोपामाइन हिट होता अशा गोष्टींनी. तशी किक परत खूप कमी वेळा अनुभवायला मिळाली, कारण ते एकदा पहिलं संपलं की मग पुढच्या गोष्टी कितीही स्पेशल असल्या, कितीही मोठ्या असल्या आधीपेक्षा, तरी ती तशी किक नाही देत. त्यामुळे रात्रीचा खेळ झाले वॉज अ रिअली बिग टर्निंग पॉइंट. तिथून शिफ्ट झाल्या गोष्टी. आता मी त्या प्रश्नाकडे येते ज्याची उत्सुकता आहे सगळ्यांना, की नुपूर सध्या काय करते, नुपूर सध्या काय करते, नुपूर कुठे आहे, नुपूरचं काय चालू आहे, हे सगळं आता जाणून घ्यायचंय. सो मला आता ऐकायचं तुझ्याबद्दल की सध्या तुझं काय चालू आहे. अभिनयापासून तू थोडीशी लांब आहेस, पण मीनवाईल तू बरीच वेगवेगळी तुझी प्रोजेक्ट्स करतेस, तू दिग्दर्शनही करतेस, तू नाटकासाठी काम करतेस. सो सध्या काय चालू. ओके, असं नाहीये की अभिनयापासून दूर आहे. मालिका सध्या करत नाहीये, एक वर्षभर थांबलीये मी की कारण आधी मी मालिका करायची आणि जसं मी म्हणलं की आय एम रिअली थँकफुल टू इट. या अख्ख्या इंडस्ट्रीला इथल्या लोकांना आणि टेलिव्हिजन करून जे प्रेम मला मिळालं महाराष्ट्राकडून अख्ख्या, त्यासाठी मी खूप जास्त थँकफुल आहे. पण मालिका करत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला जर लॉंग टर्म या क्षेत्रात राहायचं असेल, जर आपल्याला वर्षानुवर्ष इथे सर्व्हाइव्ह करायचं असेल, तर कामं तर येत जात असणार आहेत. आज काम असेल, कदाचित उद्या नसेल, परत परवा असेल. तर हा जो मधला पॅच असतो दोन कामांच्या मध्ये, तो कधी कधी खूप छोटा असतो, कधी कधी खूप मोठा असतो. आणि जर लार्जर पिरियड करता, मोठ्या काळाकरता सर्व्हाइव्ह करायचं असेल या इंडस्ट्रीत, तर आपल्याला आपलं काहीतरी शोधावं लागतं. आपल्याला साईड बिझनेस नाही म्हणणार मी, कारण जर मला बिझनेस करायचा असता तर मी पैसे गुंतवून कंपनी सुरू केली असती. तर मला असं जाणवलं की आपल्याला स्वतःवर काम करायला हवं, सो दॅट आपण तो एक साईडचा एरिया क्रिएट करू शकू. त्यामुळे शिकायला गेले आणि शिकून परत आले. सो अगेन कमिंग बॅक टू द ऍक्टिंग, असं नाही की मी अभिनय करत नाहीये. मी आता एक फिल्म केली जी आता पोस्ट प्रोडक्शन मध्ये आहे, मराठी सिनेमा आहे आणि होपफुली येणाऱ्या वर्षात तो रिलीज होईल आणि तिथून पुन्हा नव्याने ज्या प्रकारची कामं मी करू इच्छिते ती सुरू होतील. सिरियल पासून, मराठी मालिकांपासून आता मी थोडीशी लांब आहे, कारण हे माध्यम मी एक्सप्लोर केलं आधी आणि आता मला वाटतं की जर आपण हे ऑलरेडी केलंय तर आपण अजून पॉसिबिलिटीज एकदा बघूयात. नाटक झालं, सिनेमे झाले, वेब सिरीज आणि सगळ्याचा आता एक पिरियड आलेला आहे आणि बूम झालेला आहे तेही मार्केट. तर आता मी फक्त पॉसिबिलिटीज बघतीये की मराठी मालिकांना थोडंसं थांबून अजून आपल्याला काय काय करता येईल. पण कधी कधी आतून एक असंही वाटतं की मालिका ही आपली सुरुवात आहे आणि ते नाही केलं
तर छान नाही वाटणार लॉंगर पिरियड करता. तर आय डू इट, आय डेफिनेटली कम बॅक टू इट. आता फक्त थोडासा स्वतःसाठी वेळ घेतला. आणि जसं मी म्हटलं की मी सध्या काय करते हा प्रश्न मला खूप लोक विचारतात. माझ्या आई वडिलांना हा प्रश्न खूप लोक विचारतात. सध्या मी शिकवते काही इन्स्टिट्यूट्समध्ये. मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जाते. अभिनय आणि थिएटर म्हणजे बेसिकली जे शिक्षण मी घेतलं ज्याच्यात नाट्यशास्त्र आलं आणि अजून थिअरीज आल्या, स्टॅनिस्लॉव्स्की आलं, मॉडर्न थिएटर आलं, क्लासिकल थिएटर आलं. तर 3 ते 4 ठिकाणी सध्या मी शिकवतेय. आणि जसं मी म्हणलं की एक नाटक मी बनवलेलं आहे. मी माझी संस्था रजिस्टर केलेली आहे आर्ट्स फाउंडेशन या नावाने. तर त्या संस्थेकडून काम करत राहण्याची माझी इच्छा आहे. तर ज्याचं पहिलं पाऊल एक छोटंसं पिल्लू आहे आमचं नाटक जलेबी, ज्याचे आम्ही 4 शो केले बिहारमध्ये. कारण माझी जी ऍक्टर आहे ती बिहारची आहे, खुशबू कुमारी हे तिचं नाव आहे. आणि 2 शो आम्ही त्याचे केले नांदेडला, जे माझं होमटाऊन आहे. तर अशा प्रकारची पॅरलल कामं सध्या मी करतेय. आणि अशात जर ऍक्टिंगचं छान काम आलंय, एखादी छान गोष्ट असेल, एखादं छान कॅरेक्टर असेल, तर आय स्विच टू इट. जशी मी आता ती फिल्म केली. प्रायोरिटी कशाला द्याल म्हणशील तर मला उत्तर नाही सांगता येणार. छान कामं करायची एवढंच ठरवलंय. जे समोर येईल. असं काही ठरलंय तुझं की एखादा असा एक ड्रीम रोल असतो ना प्रत्येक कलाकारासाठी की मला असा करायचा आहे किंवा मला ह्यांची भूमिका करायची, किंवा एखादी बायोग्राफी असेल कोणाची? पर्टिक्युलरली एक कॅरेक्टर नाही सांगता येणार, पण मी जॉनर सांगू शकते. मला हिस्टॉरिकल कॅरेक्टर करायचंय की फाईट सिक्वेन्स आहे, तलवार चालवते आणि ग्रँडर कॅरेक्टर्स असतात ना, लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर्स असतात, ऐतिहासिक पात्र जी असतात की ज्याच्यात कॉस्ट्युम पण असे लुकड ऑरा ज्याच्यात तुमचा एक्सपांड केला जातो, असं काहीतरी करायला आवडेल मला. सो तुझे मगासपासून तू म्हणतेस की अभिनयात आणि छोट्या पडद्याची दोन्ही गोष्टी ज्या वेळेस एकत्र येतात ती एक ताकद असते की आपण घराघरात पोहोचतो. आणि मला असं वाटतं की ह्याच्यासाठी जितकं आपण कष्ट घेतो ना तितके आपल्या आईवडिलांचे सुद्धा त्याच्यामध्ये कष्ट असतात. आणि त्यात तो जो एक सपोर्ट असतो ना ते पण एक प्रकारचे कष्टच असतात असं वाटतं ग मला. म्हणजे आपली मुलगी घरापासून लांब राहते किंवा तिच्या वेळा सगळ्या ऍडजस्ट करणं, त्याची तब्येत सांभाळणं आणि त्यांचा भक्कम पाठिंबा असणं, ह्या सगळ्या गोष्टींना पण खूप कष्ट लागतात. सो तुला आई वडिलांचा पाठिंबा कसा होता? म्हणजे तू जे मगाशी सांगितलंस तर मला वाटतं घरामधूनच याची सुरुवात झाली म्हटल्यावर तुला तितका फारसा स्ट्रगल न किंवा ते कन्व्हिन्स करणं ते तुझ्या वाट्याला जास्त आलं नसेल असं मला वाटतंय. पण तरी म्हणजे स्ट्रगल म्हणजे तसा स्ट्रगल नव्हता की काय या क्षेत्रात जायचंय. आणि जे जनरली घरांमध्ये घडतं की आई बाबा थोडेसे असे असं की इकडे नको, हे क्षेत्र चांगलं नाही असं लोकांना वाटतं. तर तसं कधीच नव्हतं. त्यांना सुरुवातीपासून माहिती होतं कारण तेही या क्षेत्रात आहेत. तर त्यांनाही माहिती होतं की हे छान आहे सगळं. पण मी 12वीला असताना सायन्स या स्ट्रीम मधून मी 12वी पूर्ण केली आणि बायोलॉजी माझा विषय होता. आणि मला चांगले मार्क होते, पडायचे. आणि असं होतं की जर मी नीटची परीक्षा दिली, नीटच असते ना मेडिकल एंट्रन्स एक्झाम जी असते ती, हा, तर ती जर मी परीक्षा दिली तर मला चांगले मार्क पडतील आणि माझा मेडिकलला नंबर लागेल. तर असं होतं ना की माहिती आपल्याला याच क्षेत्रात जायचंय. लहानपणापासून आपण हे सगळं नाटक करतोय, डान्स करतोय आणि गाणं शिकतोय, हे सगळं. सॉरी टू इंटरप्ट, पण जर तुला आधीपासून माहिती तू सायन्स का घेतलं? कारण माझी मोठी बहीण डॉक्टर आहे आणि माझ्या वडिलांचं असं म्हणणं होतं की हे क्षेत्र खूप अस्थिर आहे. आणि ऑब्व्हियसली कुठलेही आई वडील आधी मुलांच्या सस्टेनेबिलिटीचा विचार करणार की ठीक आहे या क्षेत्रात जाईल, ऍक्टिंग करेल, हे सगळं ठीक आहे, पण लॉंगर टर्म मध्ये काय करणार. तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे क्षेत्र खूप अस्थिर आहे आणि आम्ही तर तुला सपोर्ट करूच जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत, पण सेफ साईड हे करावं की आधी एक डिग्री घ्यावी आणि एक करिअर सेट करावं आणि मग प्लॅन बी म्हणून ऍक्टिंगच्या करिअरला अप्रोच. तर आमच्या घरात खूप वाद झाले या गोष्टीवरून. माझे बाबा खूप छान आहेत, त्यांनी आम्हाला खूप काय म्हणतात खूप असं एक लिबरेटेड अपब्रिंगिंग दिलेलं आहे. तर मतं मांडायची स्पष्टपणे घरात असं आधीपासूनच होतं. तर कधी कधी ते वादांमध्ये रूपांतर होतं त्या मतं मांडण्याचं आणि खूप मोठे वाद झाले यावरती. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुला चांगले मार्क पडतात, तू हुशार आहेस, तर आधी डॉक्टर व्हायचं मग जायचं. आणि माझं म्हणणं होतं की मी डॉक्टर जर
गेले म्हणजे शिक्षण घ्यायला कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यात MBBS BAMS किंवा असं काही, तर 4.5-5 वर्ष तर शिक्षणातच जातील. मग मी म्हातारी होऊन जाऊन मग acting करायला जाऊ का? तर प्रचंड वादांनंतर जेव्हा परीक्षा होती नीटची, तेव्हा मी जाऊन 3 तास शांत बसून परत आलेले. मी पेपर नाही सोडवला. मग कारण इट वॉज व्हेरी क्लिअर की जर मला मार्क पडले चांगले तर ते मला कन्व्हिन्स करतील, असं नाही की ते जबरदस्ती करतील, ते समजावतील. आणि रॅशनली विचार केला तर, प्रॅक्टिकली विचार केला तर एका लेवल नंतर मीही पटले असते की हा ठीकच, तरी आपल्याला मार्क पण पडले, डॉक्टर नुपूर चितळे लागेल. आणि एक ते जे एक असतं ना की डॉक्टर म्हणून आपण वावरू, तर मी कन्व्हिन्स झाले असते. आणि मला माहिती होतं की मी कन्व्हिन्स झाले असते, त्याच्यामुळे म्हटलं हा चान्स नको घेऊयात. मग त्यानंतर घरी काय झालं जेव्हा कळलं की तू फक्त 3 तास बसून आली आहेस? हसले माझे बाबा, खूप हसले. त्यांना राग चिडणं, म्हणजे आता गेला होता ना पेपर ऑलरेडी, मी बाहेर आले होते काही होऊ नाही सगळे लाभ, ते खूप जास्त हसले. आई थोडी चिडलेली, पण मग इव्हेंच्युअली ती पण अशी झाली की झालं आता, झालं ठरलं, ही चालली पुण्याला शिकायला. पण अगेन आई वडिलांच्या सपोर्ट बद्दल म्हणशील तर आय फील एक्स्ट्रीमली ब्लेस्ड. म्हणजे रिसेंटली आता ज्या वयात मी आहे, युजली आई वडील, सगळेच आई वडील मुलींची लग्न आणि मग त्या कशा सेटल होतील आणि यावरती जास्त भर देतात. पण अजूनही त्यांचं असं की ते लग्न विघ्न राहू देते, होत असतं. आधी कामाचं बघ, आधी करिअरचं बघ. आणि मी मुंबईची नाहीये, मी नांदेडची. आमचं घर नांदेडला आहे बेसिकली, तर मी मुंबईत रेंटनी राहते, जसं सगळेच आउटसायडर लोक शहरात येऊन राहतात. पण रिसेंटली माझ्या वडिलांनी एक अपार्टमेंट विकत घेतलाय मुंबईत माझ्यासाठी म्हणून. आणि मी त्यांचे कष्ट पाहिलेत लहानपणापासून की कुठल्या परिस्थितींमधून त्यांनी आज एक छान घर उभं केलंय स्वतःसाठी, त्यांनी आणि माझ्या आईने, दोघांनी मिळून बेसिकली. कारण माझी आई पण एक वर्किंग मॉम होती आणि त्या दोघांनी मिळून, दोघांची केमिस्ट्री खूप छान पाहिली मी लहानपणापासूनच. सो त्यांचा स्ट्रगलही मी पाहिलाय दोघांचा. आणि अशात जर का ते या एवढ्या मोठ्या महानगरात माझ्यासाठी एक घर उभं करायचा प्रयत्न नाही, सक्सेसफुल अटेम्प्ट करतायत, तर हे मी खूप इमोशनल फील करते ऍक्च्युली या गोष्टीसाठी. तर आय एम थँकफुल टू देम. आणि मला माहित नाही मी इन पर्सन त्यांना हे कितपत इमोशनली बोलू शकेन, कारण आय एम व्हेरी फनी पर्सन. मी रडत नाही मोस्टली, मी हसण्यावरती नेते. पण थँक्यू सो मच आई बाबा, तुम्ही जे माझ्यासाठी करताय ते प्रत्येकाच्या नशिबात येत नाही. आणि खरंच थँक्यू. बाकी आता ह्याच्या नंतर मी रडेन फोनवरती जेव्हा ते हे बघतील, आणि मग तेव्हा आपण एक हार्ट टू हार्ट कॉन्व्हर्सेशन करू. पण थँक्यू सो मच, थँक्यू. खूप मस्त वाटतंय मला जशी गप्पा मारताना. पण आपण मध्ये मध्ये छान इथे आस्वाद मध्ये आलोय, सो एक इथल्या पदार्थांचा आस्वाद पण घेतला पाहिजे. सो येस, आता खाऊयात. इथे छान मगाशी आणून ठेवलंय त्यांनी, छान साबुदाणा वडा आहे, कोथिंबीरीची वडी आहे आणि वडापाव आहे, इथला फेमस आहे तो. सो येस, तुला काय आवडेल? वडापाव, 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 टीम वडापाव, बर्गर वगैरे नाही, वडापाव. मला तर ऐकायचंय की एक प्रत्येक कलाकाराचं एक असतं ना की आपण एक टीव्हीवरती दिसतो किंवा जेव्हा आपण प्रेक्षकांसमोर असतो ना तेव्हा आपण थोडेसे वेगळे असतो, किंवा आपल्याला काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण ऍक्च्युअल मध्ये असतो तर आपण ते तसं नाही दाखवू शकत. नूपूर खरी कशी आहे, किंवा नूपूरला काय वाटतं की कलाकाराच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून तुझं असणं कसं असतं? आता तू जे बोललीस की आपण जसं आपण कॅरेक्टर करत असतो ते आपण, आणि खरे खरे आपण, राईट. मला असं वाटतं फार फरक नसतो दोन्हीमध्ये. म्हणजे जेव्हा मी देविका हे पात्र केलं, ते पात्र नुपूरपेक्षा कम्प्लिटली वेगळं असेल, पूर्णपणे विरुद्ध टोकांना उभे असलेल्या आम्ही दोघे असू, पण देविका करणारी ही मीच असते. सो नुपूरच तिथे देविकाच्या पोझिशन मध्ये बिहेव करत असते, राईट. तर पहिला मुद्दा तर हा की मला वाटतं साकारल्या जाणाऱ्या प्रत्येक पात्रात तुमचं सेल्फच असतं.
तेच थोडंफार बदलत असतं. त्याचे रंग तुम्ही बदलत असता, पण ते तुम्ही स्वतःच्याच आतमध्ये शोधत असता. म्हणजे मी जर कोकणातली अशी एक मुलगी असेल की जिचं लग्न झालंय आणि तिथे एक अशा प्रकारचं वातावरण आहे आणि लग्न होत नव्हतं आणि मग खूप स्ट्रगल नंतर ती त्या घरात गेली, तर ते मी माझ्याच आतमध्ये शोधेन रॅदर दॅन मी बाहेर कोणाला तरी बघून कॉपी करण्यापेक्षा. आय फील इट इज बेटर की ते तुम्ही स्वतःच्या आतमध्ये शोधावं. आणि नुपूर कशी आहे तर मला वाटतं मी जे दुसरं पात्र केलेलं राधा फुलपाखरू मध्ये, त्याच्या मी थोडी जास्त जवळ आहे जर 2 कॅरेक्टर्सचा ग्राफ पाहिला तर. पण अगेन कारण राधा या पात्राचं वयही लहान होतं आणि तेव्हा मीही लहान होते. मी आता खूप बदलली आहे. दिल्लीतल्या 5 वर्षांनी मला ऍक्च्युली आतून बाहेरून बदललं असं मला फील होतं. दिल्लीत असताना मी खूप मुकले पण, म्हणजे जेव्हा जेव्हा सुट्टी असायची तेव्हा महाराष्ट्रात परत न येता मी माझ्या मित्रमैत्रिणींना काही फिरायला जायचे. मी हिमाचलमध्ये होते 6 महिने. कोविडच्या काळात मी हिमाचलमध्ये होते. तिथे एका गावात आम्ही राहत होतो. मग तिथेच आम्ही जेवायचो, डोंगरांमध्ये आग आणि हे सगळं करून शिजवून तिथेच खायचो. गावातली लग्न अटेंड करायचो आणि गावातले झालो होतो आम्ही. बनारस मध्ये फिरले, ऋषिकेशला फिरले बऱ्याचदा. ट्रॅव्हलर पण आहे. हा, तर या ट्रॅव्हलनी मला खूप रिच केलं असं मला वाटतं. सो तो जो एक ऍडव्हेंचरस ॲटिट्यूड असतो. आपण सेफ राहत असतो ना युजली, की नको कशाला सेफ राहू, उशीर होतोय घरी जाऊ. ते आता बिघडलंय. म्हणजे बिघडलंय म्हणण्यापेक्षा नॉट बिघडलंय, पण बिंदास जास्त झाली. हा, आणि स्ट्रॉंग झाली असं पण मला वाटतं. कारण एकटी राहिले, दूर राहिले, कम्फर्ट झोन सोडून राहिले, तर सगळंच नव्या 0 पासून क्रिएट करावं लागलं बाहेर पडून परत सगळं. आणि ही सुरुवात खूपदा झाली. म्हणजे नांदेडहून पुण्याला गेले तेव्हा परत 0 झालं, तिथून पुन्हा घडवावं लागलं. पुण्याहून मुंबईत आले तेव्हा परत 0 झालं, तिथून परत घडवावं लागलं. इथून दिल्ली गेले पण पुन्हा तेच झालं. तर नुपूर स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं. की एक शब्दात जर मला बांधावं लागलं तर मला जाम आवडलं हे उत्तर. म्हणजे पहिला जो मुद्दा तू सांगितलास कमाल होता. म्हणजे मी हे उत्तर नाही ऐकलंय कोणाकडून, सो मला ते खूप जास्त आवडलं. नुपूर मला सांग, रात्रीचे खेळ चालेतल्या देविका नंतर साधारण किती प्रपोजल्स आले का तुला? 7-8 कामाचे की कशा नाही रिअल लाईफ मध्ये किती प्रपोजल्स आले? ओ मला वाटलं आपण कामाबद्दल बोलतो. हे मला खावं लागेल. तिच्याकडे खूप मोठं उत्तर आहे. जे मी देणार नाहीये. त्यातली जी देविका होती ती मला वाटतं की अशी प्रत्येकाच्या स्वप्नातली होती, की अशी गावातली साधी पण हुशार स्मार्ट मुलगी. ऍक्च्युली मला खूप लोक बोलायचे की तुझं जे कॅरेक्टर आहे देविकाचं, ते कशी आयडियल बायकोचं जे रूप असतं, की एक छान गोड बायको तसं आहे. पण मग मी म्हणायची की अरे पण मी तशी नाहीये, मी छान गोड नाहीये. तेव्हा मी खूप लहान होते. तर प्रपोजल्स येण्यापेक्षा कॉम्प्लिमेंट्स जास्त आले. म्हणजे जेव्हा मी किती 20 वर्षांची होते तेव्हा, 20-21 वर्षांची होते. हो, ते खूप लवकर सुरू झाल्या गोष्टी. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. म्हणजे मोस्टली शिक्षण पूर्ण करून लोक मुंबईत येतात आणि मग स्ट्रगल करत कामं मिळवण्यात एक 24-25 वय येतं जेव्हा तुम्ही शो करायला लागतं. पण आम्ही 20-21व्या वर्षीच आलेलो. हा, तर प्रपोजल्स पेक्षा कॉम्प्लिमेंट्स जास्त आले. प्रपोजल्स आता येतात. आता मी ते वया झाली असं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त नुपूरला अजून काय काय आवडतं? कशाची आवड आहे तुला? म्हणजे अभिनय, दिग्दर्शन, कला या क्षेत्राच्या थोडस बाजूला जाऊन अजून काय काय आवडतं तुला? फिरायला आवडतं हे तर मला एक कळलं तुझ्याकडून. मला फिरायला आवडतं. मला प्राणी प्रचंड आवडतात. म्हणजे आता मला खायला आवडतं. म्हणजे मी कुठेही गेल्यावरती मी आणि माझ्या घरचे पण आम्ही खूप फिरतो. ॲज अ फॅमिली पण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. दरवर्षी एक मोठी ट्रिप आम्ही करतो 10-12 दिवसांची, की कुठल्या तरी वेगळ्या रिजनमध्ये. तर सगळीकडे जाऊन माझं असतं की लोकल फूड आपण खाऊया, की इथलं काय ते खाऊया. सगळीकडे जाऊन जी आपली एक सवय असते की आपण पंजाबी डिशेस मागवतो ना, की पनीर टिक्का आणि पराठे आणि नान दे दो, हे जे आपण करतो सगळीकडे जाऊन. तशी भांडत असते की इथलं जे आहे ते आपण खाऊया.
होता. तर फूडवरती एक एक्स्ट्रा प्रेम माझ्यात आहे. आणि आधी मी कुक नाही करायचे, अजून पण आय डोंट थिंक की आय एम अ व्हेरी गुड कुक, पण कारण आवड आहे खायची आणि फिरले बरंच सगळीकडचं थोडं थोडं खाऊन पाहिलंय सगळं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी जिथे जिथे गेले तिथल्या मला आवडल्या आणि मग लोकांना विचारून युट्यूब रेसिपीज बघून बनवायला शिकले आणि आय स्टार्टेड कुकिंग आणि आय एन्जॉय इट. कारण अगेन ती एक मेडिटेटिव्ह फेज मध्ये जाता ना बनवता की एक प्रोसेस आहे पूर्ण आणि त्याचं एक प्रिपरेशन आहे. आय थिंक कुकिंग इज पोएट्री, तर त्या पोएट्रीची मला मजा येते. सी टाइम्स आर सो किऑटिक, एवढ्या गोष्टी घडत असतात अवतीभोवती की त्यात मग पॅनिक अटॅक्स येणं, एन्झायटी होणं, टेन्शन येणं, भविष्याच्या विचारांचं टेन्शन येणं, करिअरच्या विचारांचं टेन्शन येणं, नात्यांचं टेन्शन येणं, दिस इज व्हेरी कॉमन. तर अशा गोष्टी शोधायचा मी प्रयत्न करते की ज्यांच्यामुळे माझं डोकं शांत राहील, माझं मन शांत राहील आणि मला छान जगता येईल. तर त्या गोष्टी शोधायला मला आवडतात. सो सुरुवात आपली रात्रीचं खेळ आल्यापासून झाली आहे, तर मला तुझ्याकडून आज शूटच्या आठवणी आणि किस्से ऐकायला आवडतील. शूट कसं चालायचं तुमचं, किती किती तास चालायचं, तो वाडा कसा होता आणि काय काय धमाल किस्से घडले? तो वाडा खूप छान होता अगं. म्हणजे सिरियल मध्ये दाखवताना त्याला असं खूप मिस्टिरियस आणि गूढ आणि असं हॉरर दाखवलं होतं, पण ते घर खूप छान होतं खरंच. म्हणजे कोकणातली घरं जशी असतात की खाली एक हॉल आहे आणि बाजूला खोल्या आहेत वेगवेगळ्या आणि वरती पायऱ्या जातात आणि वर एक माडी असते. तर तो वाडाही छान होता आणि त्याच्या अवतीभोवती ना खूप छान शेत होतं चारी बाजूंना आणि एक विहीरही होती तिथे आणि ती खूप छान विहीर होती. ते झाड आय ऍक्च्युली लाईक इट कारण ते खूप जुनं, ते खूप म्हातारं झाड होतं आणि जुनी झाडं बघून एक छान फिलिंग येतं, छान पार होता. हो, तर कोकणात शूट करत होतो आणि आम्ही सगळे एकत्र राहायचो एका हॉटेलमध्ये. सावंतवाडीतच एक हॉटेल बुक केलेलं, तर 9 महिने साधारण आम्ही तिथे होतो सगळेजण एकत्र. तर शूट करत मुंबईत शूट करत असताना असं होतं की लोक एकत्र येतात, शूट करतात आणि आपापल्या घरी जातात. सो एक पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगवेगळं होऊ शकतं, पण जेव्हा आपण लोकेशन शूट करतो तेव्हा तुम्ही तिथेच राहत असता आणि तिथेच काम करत असता. तर ते जे बॅरियर असतं पर्सनल प्रोफेशनल मधलं ते काही उरत नाही. फॅमिली होतं. हा, त्याच्यामुळे आम्ही दिवसभर शूट करायचो आणि रात्री आम्ही सावंतवाडीत खायला फिरायचो सगळेजण आणि गोवा तिथून खूप जवळ होतो आणि सायंकेत कामत हा गोव्याचा होता आहे. तर आम्ही सारखे गोव्याला जायचो जेवायला सगळेजण. म्हणजे लवकर पॅकअप झालं चला गोव्याला. जनरली गोवा ट्रिप प्लॅन करायला खूप एफर्ट म्हणणारच होते की कायम ते कॅन्सल होत असतात. हो, पण आम्ही खूप गोवा ट्रिप केल्या त्या काळात आणि कोकणात होतो तर मासे खात होतो खूप जास्त. आणि शूटच्या आठवणी म्हणशील तर मला खूप रडवायचे सगळे. मला आठवतं मी 2-3दा रडलेले. एकदा मला जे अण्णा होते त्यांनी रडवलेलं असं त्रास देतात ना बोलून आणि मी खूप लहान होते, भोळी नव्हते तेव्हाही मी आगाऊ होते, पण मी लहान होते तर मी रडलेले. त्यानंतर एकदा असंच काहीतरी कोणीतरी टपली मारली, मग काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं, मग मी कोणातरी जोरात मारलं आणि मग ती व्यक्ती माझ्यावर चिडली आणि समथिंग हॅपन आणि मग मला कोणीतरी रागवलं सेटवरती, मग मी परत रडले. एकदा मला आठवतंय काहीतरी लुक वरून काहीतरी चाललं होतं, कारण ही लोक होती ना, म्हणजे आम्ही तरुण मुलांची एक गँग होती तिथे की सायंकित होता, आदिश होता, अभिषेक पण होता मला वाटतं तिथे, पूजा होती, मी होतो, ऋतुजा होती. तर काहीतरी लुक वरून एकदा कोणतरी काहीतरी बोललं की ही साडी काहीतरी अशीच, त्यावरून मी रडले. आय वॉज अ क्राय बेबी. आणि ओव्हरऑल आता आठवणी ना पर्टिक्युलरली नाही सांगता येणार, पण एक सांगता येईल की आमचा शो संपल्यानंतर दिवाळी येणार होती लगेच, तर एक दिवाळी स्पेशल एपिसोड शूट करायचं ठरलं की म्हणजे आज आपण सिरियलचं शूट रॅप करतोय आणि पुढच्या महिन्यात दिवाळी आहे, तर एक 2 तासांचा विशेष भाग आपण शूट करणार आहोत याच कलाकारांसोबत. तर ऍक्च्युली सिरियलच्या शूटचा शेवटचा दिवस खूप इमोशनल असतो सगळ्यांकरता, तर तो आमच्यासाठी इमोशनल नव्हता कारण लगेच 2 दिवस आम्ही शूट करणार होतो.
तो जो दुसरा दिवस होता दिवाळी एपिसोडच्या शूटचा, त्या दिवशी आम्ही सगळे खूप रडलो होतो हे मला आठवतंय. कारण तिथेच राहिलो तो वाडा, प्लस इट वॉज फर्स्ट फॉर अस. जे जास्त स्पेशल तेव्हा ही सवय नव्हती की ओके तुम्ही शूटला जाता आणि मग एक दिवस तिथे जाणं बंद करता, किंवा ज्या लोकांसोबत तुम्ही रोज काम करताय वर्ष झालं एक दिवस तुम्ही त्यांना भेटणं बंद करता रोज, मग तुम्ही आपापल्या घरी जाता आपल्या लोकांना. याची तेव्हा सवय नव्हती कारण ते पहिलं होतं. तर आय रिमेंबर की आम्ही खूप रडलो होतो. आणि मग आम्ही सावंतवाडीचं जिथे तळं आहे, कारण आम्ही रोज रात्री तिथे जाऊन बसायचो सगळेजण रात्री उशिरा, कारण तीच एक स्पेस होती दिवसभराच्या हेक्टिक कामानंतर की थोडं आपण रिलॅक्स करू. तर तिथे बसूनही आम्ही खूप इमोशनल झालेलो आय रिमेंबर. आणि मग आम्ही बसून अशा गप्पा करत होतो की आपण 9 महिने इथे काढले, छान गाव आहे आणि असं आणि तसं. इट वॉज नाईस, छान एक्सपिरियन्स होता तो. जसं मुद्दा हाच आहे ना की टेलिव्हिजन करायला मला खूप आवडेल परत. फक्त टेलिव्हिजनसाठी जी कमिटमेंट लागते ती खूप लॉंगर लागते. म्हणजे एकदाच तुम्ही एका शो साठी कमिट केलं तर निदान पुढचं 1-1.5 वर्ष तरी किमान तुम्हाला बाजूला काढून ठेवावं लागतं, आणि मग त्या काळात तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही. तर मला आता असं वाटतं की आत्ता मी ज्या वयात आहे आत्ता मी रिस्क घेऊ शकते, आत्ता मी ॲडव्हेंचरस असणं अफोर्ड करू शकते. म्हणजे मी टेलिव्हिजन आत्ता होल्डवर ठेवलं काही काळाकरता, आणि जर मी 4 दुसऱ्या गोष्टी ट्राय केल्या कदाचित त्या फेलही होतील, पण मी आता ही रिस्क घेऊ शकते की मी ट्राय करते. म्हणून मी सध्या टेलिव्हिजन पासून दूर आहे की हे 1-1.5 वर्ष, ही 2-2.5 वर्ष साधारण पुढची मी हा वेळ घेऊ शकते स्वतःसाठी. एकदा हे वय गेलं, एकदा ही एनर्जी गेली की मग मी ही रिस्क नाही घेऊ शकत. मग मी एका सेटल्ड कमिटमेंट साठी हे नात्यासारखंच आहे ना की तुम्ही कधी कमिट होताय कोणाला, इट इज ऍक्च्युली सेम. त्यामुळे मी आता थोडीशी थांबली आहे टेलिव्हिजन पासून. जर का तुला तू जी म्हणाली होतीस तशी एखादी भूमिका ऑफर झाली तर डू इट. मग मी माझी सगळी 4 कामं अशी रफादफा करून बंद करीन, मग मी ती कामं पॉज करीन. पण मी करेन, मला आवडेल करायला. आणि टेलिव्हिजन सोबतच अगेन टेलिव्हिजनची ताकद आहे की तुम्ही घराघरात पोहोचता. ॲट द सेम टाइम सिल्वर स्क्रीन किंवा बिग स्क्रीन आपण ज्याला म्हणतो त्याची ताकद आहे की तुम्ही खूप मोठे होऊन पोहोचता. एक जी लार्जर दॅन लाईफ इमेज आहे थिएटरमध्ये जाऊन बघायची, त्यासाठी मी आत्ता खूप अशी क्रेव्ह करते की मला मोठ्या पडद्यावर स्वतःला बघायचं आहे. त्यामुळे जी फिल्म येऊ घातलेली आहे, जी येणार आहे, त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे ॲक्च्युली. म्हणजे ती एक्झॅक्टली कधी येईल, काय होईल, त्या सगळ्या डिटेल्स मी नाही रिव्हील करू शकणार. पण त्या व्हिज्युअलसाठी मी खूप एक्सायटेड आहे की आपण मोठ्या पडद्यावर स्वतःला दिसतोय, लोकांना दिसतोय, आणि त्या पद्धतीची कामं सीक करायला आवडेल मला इथून पुढे. तर आपण जे मगाचपासून म्हणतो की ती छोट्या पडद्याची एक जादू असते, आपण त्यांनी घराघरात पोहोचतो. मला सांग की तू मालिका तर तुला करायच्या आहेतच, पण आता आगामी जे काही तुझे प्रोजेक्ट्स असतील तुला कशा पद्धतीचे मालिकेमध्ये रोल करायला आवडतील? कारण आत्ताचा जो काळ आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका येतात मालिकेमध्ये, आणि बरेचदा असं होतं की ती जी अभिनेत्री असते त्यातली किंवा जी लीड म्हणतो आपण नायिका, ती अनेकदा अशी खूप सोशिक रडणारी अशी दाखवतात, किंवा काही काही मालिकांमध्ये असते ती खूप कणखर असते. तर तुझ्या आत्तापर्यंतच्या भूमिका बघता मला असं वाटतं की तू ते खूप निवडून घेतेस, की खूप छान छान भूमिका तुझ्या वाट्याला आलेल्या आहेत, फुलपाखरूमधली आणि देविका म्हणून रात्रीचं खेळमधली पण. सो भूमिकेच्या निवडीबाबत नुपूर कशी आहे आणि कशा पद्धतीच्या भूमिका आवडतील? थँक्यू हा प्रश्न विचारण्याकरता मला. कारण प्रत्येक ऍक्टरला असं वाटतं की कोणीतरी आपल्याला हे विचारावं की तुला काय करायला आवडेल. कारण ऍक्टिंग हा खूप वल्नरेबल जॉब आहे आणि तुम्ही नेहमीच त्या टोकावर असता की जिथे काम मिळणं खूप मोठी गोष्ट होऊन जाते. भूमिका कशा आवडतील असं विचारलंस तर मला ना रडणाऱ्या स्त्री पात्रांविषयी आदर आहे, पण मला खूप ॲलर्जिक फील होतं. म्हणजे मोस्टली आत्ता जसा कंटेंट आपल्या अवतीभोवती चालतो, हिंदी काय मराठी काय, बऱ्यापैकी स्त्री पात्रांवर अन्याय होत असतो, अत्याचार होत असतो आणि बदल्यात त्या रडत असतात, सहन करत असतात. मला याच्याशी खूप प्रॉब्लेम आहे.
ठीक आहे, मला रिव्हेंजफुल स्त्रिया प्ले करायला खूप आवडेल आणि ऍक्च्युली मी हे आता सीक करते. म्हणजे किल बिल सारखी फिल्म जर आपण पाहिली तर ती फिल्म म्हणजे मला माझं असं काय म्हणतात बायबल वाटते की त्या फिल्मच्या मी रोज पाया पडून घराबाहेर पडेल. कारण सच अ स्ट्रॉंग फिमेल कॅरेक्टर आहे, जे सेंट्रल कॅरेक्टर आहे ते. तर मला तसं पात्र करायला आवडेल की जी बाई रडत नाही, जी बदला घेते, जी रिव्हेंज घेते आणि जी हिशोब सेटल करते. बेसिकली देव सांभाळेल आणि युनिव्हर्स काळजी घेईल, कर्म करून सोडून द्या, ह्या विचारांची मी आयुष्यात आहे. पण पडद्यावरती साकारत असताना मला असं वाटतं की आपल्या समाजाला सवय लागली पाहिजे स्ट्रॉंग बायका बघायची. रडणाऱ्या बायका बघायची एवढी सवय लागली आहे की त्यात काही वावगं वाटत नाही आणि ते ऍक्सेप्टेबल पण वाटतं. पण त्यात जर एखादी कणखर बोलणारी, वागणारी किंवा कृती करणारी फिमेल कॅरेक्टर, स्त्री पात्र जर का आपल्या सिरियलमध्ये किंवा फिल्ममध्ये दिसायला लागलं तर ते सिरियल कितपत चालतं किंवा ते पात्र कितपत आवडतं ह्यावर थोडा अजूनही डाऊट आहे. मागे अशा काही मालिका मी पाहिल्या ऑब्झर्वेशन मध्ये की ज्याच्यातली स्त्री पात्र रडत नव्हती, बोलत होती, ऍक्शन करत होती, पण लोकांना ती नाही आवडली ती पात्र. कारण आपल्या ऑडियन्सला वर्षानुवर्षांची सवय आहे जी आपणच लावली आहे मेकर्सनी, बरोबर. मग आता जर ती सवय मोडायची असेल तर तेही आपल्यालाच करावं लागेल. मेकर्सना आणि ऍक्टर्सना मिळून हा प्रयत्न करावा लागेल. तर मला त्या स्ट्रॉंग बायका करायला आवडेल, जी भांडते, जी ओरडते. मधल्या काळामध्ये तुला अशा काही पात्रांसाठी, काही अशा मालिकांच्या भूमिकेसाठी ऑफर आल्या होत्या का की तू ठरवून तू लांब होतीस त्यापासून, की तुला छोट्या पडद्यावरती त्यावेळेस काम करायचं नव्हतं? नाही अगं, मी जसं मी म्हणलं की मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होते, ज्या संस्थेत मी शिकत होते, तिथे हा नियम होता की तुम्ही शिकता शिकता बाहेर काम नाही करू शकत. आणि जसं मी म्हणलं की 5 वर्ष कोर्सच सुरू होता, तिथे बॉन्ड साईन करून घेतात पहिल्या वर्षी जाताना की जर तुम्ही इथे शिकत असताना बाहेर काम केलं तर तुम्हाला एक स्पेसिफिक अमाऊंट पे करावी लागेल कॉलेजला, आणि जी अमाऊंट बरीच मोठी असते. म्हणजे तुम्ही असं सहज तो बॉन्ड तोडून बाहेर नाही पडू शकत, असं असतं. त्यामुळे मी मधल्या काळात रीच आउट होऊ दिलं नाही लोकांना माझ्यापर्यंत. म्हणजे जे कॉल यायचे त्यांना पण मी काय काम आहे, काय कॅरेक्टर हे कळायच्या आधीच मी त्यांना सांगायचे की मी नाहीये, मी शिकतेय, परत आल्यावरती बोलू. तर येणाऱ्या कॉलमध्ये जर का असा एखादा रोल माझ्या नकळत येऊन गेला असेल की जी तशी बाई असेल जी मला करायला आवडेल, तर आय डोंट नो, पण मी आता वाट बघतेय की असं काहीतरी समोर आलं तर मला खरंच आवडेल करायला. क्या बात आहे. आणि तू इतकं छान तू शिकून आली आहेस, तू शिकवतेस सुद्धा. सो मला वाटते कलाकार म्हणून ही तुझ्यासाठी पण खूप भारी गोष्ट असेल की तू जे शिकून आली आहेस ते आता तुला दुसऱ्याला देता येत आहे आणि त्यात तुझा अनुभव अजून वेगळा आहे. सो तुझे अनुभव अजून तुला पुढे पास करता येतात, ही जाम भारी गोष्ट आहे. सो स्वतः मधला एक काय आता बदल जाणवतो एक अभिनेत्री म्हणून, की आधीची नुपूर आणि आताची नुपूर, आणि त्याचा तुला आता काम करताना उपयोग होणार? मला वाटतं मी शांत झाली आता, ज्याची माझ्या क्राफ्टला गरज होती. मे बी ती शांतता वयाने पण आली आहे, अनुभवांनी आली आहे, माहित नाही, काळ गेला कारण बराच. आणि आधी ऍक्टिंग करत असताना किंवा कॅरेक्टर मेक करत असताना मी क्राफ्ट करायचे गोष्टी खूप ठरवतो ना आपण की हे वाक्य असं बोलीन आणि हा हात असा वापरीन. आता मी क्राफ्ट करण्यापेक्षा असण्यावरती जास्त भर द्यायला लागले की मी म्हणजे ते ऍक्टिंग आणि बिईंग मधला जो फरक आहे की आता मी बिईंग मध्ये जास्त असण्याचा प्रयत्न करते रॅदर दॅन ऍक्टिंग किंवा क्राफ्टिंग. तर हा एक मेजर बदल मला माझ्यात जाणवतो की जर मी तिथे असले पूर्णपणे डोक्याने आणि मनाने आणि माझा अख्खं स्व लावून, तर ते कॅरेक्टर आपोआप जिवंत होऊन जाईल. मग मला या वरवरच्या गोष्टी करायची गरज नाही पडणार की मी असं बघते आणि असं बोलते आणि असं हात वर करते किंवा मी असं हसते, हे करायची गरज नाही पडणार. तर अंडरस्टँडिंग लेवल मध्ये फरक पडलेत. खूप मस्त वाटतं मला तुझ्याशी गप्पा मारून, आणि तू अशीच छान गोड पॉझिटिव्ह राहा आणि नवनवीन भूमिकांमध्ये आम्ही वाट बघतोय आता. सो लवकर लवकर या आमच्या भेटीला, आणि वेळात वेळ काढून तू गप्पा मारायला आलीस त्याच्यासाठी खरंच खूप मोठं थँक्यू. आणि कलाकृती मीडिया आणि VSB यांच्याकडून तुला ही छान एक छोटीशी सुगंधी भेट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से
व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.